भाजी कुठून आणलेली आहे बघ, तुझ्या पोरीनी भाजी आणली कुठून. अगं एवढीच काय आई मग. चला आता आपण चाललो भाजी काढायला, टाकळ्याची भाजी. या मी तुम्हाला दाखवते. इकडे आमचं काम चालू आहे गोठ्याचं. भाजी कशी कुटायची माहिती आहे ना? काय तुम्ही या दाखवते या. काय उपयोग नाही तुमचा. हे बघ इकडे लाजरी पण आहे. लाजरी बघ ही बघ इकडे सगळीकडे टाकळ्याची भाजी आहे. ती कोळी कोळी वरचीच कुटायची. दाखवते मी. हा मग काय झालंय बघ. अरे पूर्ण झाड झालं. हे बघ इकडे कितीतरी आहे बघ. घ्या कुटा. हे बघ तुला मी सांगते बघ. हे ना वरची वरची ही कोळी आहे. ही अशी कुटायची. हे काय किंवा काय काय एकदम कोळी असते ना ती अशी घ्यायची बघ. ही सगळी कोळीच आहे आता. ती गणपती पर्यंत कशी होते जून होते मग ती कडू लागते. आता भाजी कशी कुटायची हे मी यांना दाखवलेलं आहे. माझं काय होतं मी नेहमी येत असते ना आणि या कधीतरी येतात त्यामुळे यांना कळत नाही. पटापट पटापट कुटा. शेतकरी आहे तुम्ही? शेतकरी आहोत पण आम्ही शेतकऱ्यांची मुलं आहोत. आम्ही शेतकरी नाही. आम्ही बाबा शेतकरी आहे कारण मी अधूनमधून येते शेतीचं काम करते. त्या बघा कशा भाजी कुटतायत. त्या स्लो मोशन मध्ये करतात. मी पटपट करते. जी कोळी असते ना भाजी ते बघ तोडताना पण पटापट येते ते हातात. कळतं त्यामुळे कोळी आहे म्हणून. मुंगूस मुंगूस हे इकडे आहे बघ. ये ना हे बघ ना इथे कितीतरी आहे. काय आहे नक्की? टाकळा काय असतो? भाजी कसली? याची भाजी बनवायची. तुला कधीपासून कळलं? मला तर आज कळलं. टाकळा दिसतं कसं पण. हे काय कोळी कोळी पानं घे. कोळी पानं काय असतं? एकदा तिकडे जाय. हे असं तोडताना भाजी कुठून आणलेली आहे आई बघ, तुझ्या पोरीनी भाजी आणली कुठून. अगं एवढीच काय आई मच्छर चावले. दिवस झाले. हे बघा आमचा गोठा जुना आहे बराच, तर त्याच्या रिपेअरचं काम चालू आहे. मिस्त्री आलेले आहेत. ते बघा तिकडे पण काम चालू आहे. माळा पण बराच उंच आहे हो. जुनं बांधकाम आहे तरी पण बघा उंच आहे कसं केलेलं. हा आता आमच्या गुरांच्या गोट्यात गुरं नाही काय नाही.
आता फक्त असंच सामान ठेवण्यासाठी उपयोग याचा. शिडी लागेल ना तिथे. हा थोडासा माणूस जायला असा आतमध्ये जागा राहील ना. हा घे तेवढे. सुगंधा भाजी बनवायची ना टाकळ्याची. जा बनवायला जा. हे का आम्ही फक्त दांड्याच काढतो आणि पानं वेगळी करतो. अगं तसंच आम्ही आई केलं, पण ते तर नाही. आता मी तसंच करत होती. त्या दोघी नवीन नवीन आहेत ना. काय काय वेळेला सिंगल सिंगल, नाही तर तुलाच काढायचं सांगितलं होतं त्यांना मी. हा मग हा फॅनचा आवाज येतोय जास्त. भाजी तयार. पण टाकळ्याची भाजी कशी बनवतात याचा व्हिडिओ मी गेल्या वर्षीच अपलोड केलेला आहे यूट्यूबवर. भाजी बनवायची पद्धत अगदी सोपी. तेलात मिरची आणि कांदा परतवायचा, मग टाकळ्याची पाने, त्यात मीठ आणि खोबरं घालून थोडीशी ढवळून घ्यायची. होते भाजी तयार अगदी 10 मिनिटात. ही बघा पंगत बसलेली आहे. टाकळ्याची भाजी बनली. पण कोणी कोणी खाल्ली टाकळ्याची भाजी? पूर्वी टाकळ्याची भाजी खाल्ली काय ग? का नाही खाल्ली? खाल्ली का नाही भाजी? अरे का तुम्ही खाल्ली भाजी? यांच्या ताटात भाजी आहे. तुम्हाला आवडते ना? हे स्वरूप तू खाल्ली भाजी? हा का? का? विचारा. ही एवढी भाजी आहे, पण भाजीला कुणीच हात नाही लावला. मला तर बाबा खूप आवडते भाजी. श्रेया ते बघा आई मागते भाजी. हे ना आताच्या मुलांना आहे ना, हे भाजी काय असते, टाकळा भाजी काय असते माहित नाही. दे तू आईला. अगं तू कशी भाजी घेतली? नाही नाही, पण तू भाजी घेतलीस. तुला भाजी आवडते, मग तुझ्या मुलीना का नाही आवडत भाजी? तू शिकवला नाही मुलीना भाजी खायला? अच्छा असं आहे काय? ती तुझी मुलगी बघ आहे. खाल्ली का ग भाजी तू? का नाही खाल्ली? हा खाल्ली का नाही भाजी? उत्तर दे. रिप्लाय मी. काय? मग भाजी का नाही आवडली? आणि भाजी? भाजीचं विचारलंय मी तुला. भाजी मी कधी ती खाल्ली नाही आणि ती मला ना अशी दिसायला ती जरा चांगली नाही वाटत. अरे बापरे. हा मला सांग तू कुठल्या कुठल्या पालेभाज्या खाते? मी पालक पनीर खाते. भाजी कुठली खाते? बस ती पालक पनीर बस. कारण त्याच्यात पनीर कारण त्यात पनीर असते. हा मग वेडी मुलं आहेत ती आताची. दे भात दे.